परंतु ते एखाद्या तमाशामध्ये एकीकडे मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये चालू असताना, कोविडची परिस्थिती असताना तमाशाच्या फडामध्ये जातात. कोल्हापूरला आम्ही बघितलं की पक्षाचं त्यांचं अधिवेशन आणि त्या ठिकाणी या मतदारसंघातल्या लोकांसाठी मी पुढे भविष्यात काय करणार ही भूमिका मांडण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी कोल्हापूरच्या स्टेजवर ओबीसीच्या सगळ्या समाजाचा दबाव होता की बाबा आपण ओबीसीचं कुठंतरी एक या ठिकाणी राजकीय पर्याय उभा करायचा आहे. तर उद्धव साहेबांनी ओबीसीचा जर उमेदवार दिला तर मी नक्कीच उद्धव साहेबांच्या पण उमेदवाराचं मी या ठिकाणी काम करत. पण उद्धव साहेब जर ओबीसीचा उमेदवार जर देत नसतील ओबीसी समाजातला, आम्हाला सुद्धा मग त्या ठिकाणी तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका विधानसभा संघटक, जिल्हा संघटक, त्यानंतर जिल्हा प्रमुख, सहसंप्रमुख जर आपण एकाच जर जातीचे करत असाल, मला वाटतं की कुठंतरी विरोधी पक्ष सुद्धा याचा भांडवल करत. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह न्यूज नेटवर्क या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या आचारसंहिता लागू झाली, त्यानंतर आता काही दिवसावरच निवडणुकीचं हे बिगुल सुद्धा या ठिकाणी वाजलेलं आहे. त्याच पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक पक्षाकडून तथा भावी उमेदवाराकडून मोर्चेबांधणी केली जाते. त्याच पद्धतीचा संपर्क देखील केला जातो. त्याचबरोबर आज घडीला आपल्यासोबत आज ॲडव्होकेट रवी शिंदे साहेब आहेत, बहुजन मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष. ते ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी अनेक आतापर्यंत जे मोर्चे काढले त्याच पद्धतीचं समाजाला न्याय देण्याचं देखील आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट रवी शिंदे साहेब आहेत. साहेब, कशा पद्धतीनं या नंतरची रणनीती असणार आहे? हिंगोली लोकसभा असेल त्या पद्धतीनं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण कामाला लागले, जसं की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे शिवसेना असेल किंवा महायुतीतले काही घटक पक्ष असेल. त्याच पद्धतीनं आपली कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे, काय रणनीती असणार आहे, कसा पुढचं पाऊल आपलं असणार आहे, काय सांगा? सर्वांना जय ओबीसी, जय भीम, जय महाराष्ट्र. प्रवाह न्यूज चॅनलच्या सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो आणि सर्वच मी या ठिकाणी निवेदन करतो की येथे 2024ची जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा एक परिवर्तनवादी मराठवाड्यातला मतदारसंघ आहे. या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आपण 1952 पासून तर 2019 पर्यंतचा जर इतिहास बघितला तर पहिल्यांदा या मतदारसंघामधून नारायणराव वाघमारे खासदार झाले होते आणि ते शेतकरी कामगार पक्षाकडून झाले होते. म्हणजे त्यांनी प्रस्थापित काँग्रेस पार्टीला पराभूत केलं होतं. त्याच्यानंतरचा आपण जर इतिहास बघितला तर दुसऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पांगरकर निवडून आलेत, त्यानंतर यादव निवडून आलेत. त्याच्यानंतर या जिल्ह्यातलं एक मोठं ॲडव्होकेट शिवाजीराव देशमुख ज्यांनी की मराठवाड्यातला पहिला डोंगरकड्याला सहकारी साखर कारखाना आणला, त्यांनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व परभणी आणि हिंगोली संयुक्त असताना केलं. त्यानंतर शेषराव देशमुख होते आणि स्वतंत्र हिंगोली लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेस अस्तित्वात 1977 ला आला तर पहिल्यांदा या मतदारसंघामधून चंद्रकांत पाटील गोरेगावकर हे 77 ला निवडून आले आणि ते देशामध्ये ऊर्जा मंत्रीमधून पण त्यांनी काम केलं. या मतदारसंघामध्ये उत्तम राठोड ओबीसीचे खासदार 3 वेळेस होते. विलास गुंडेवार कोमटी समाजाचे एक मायनॉरिटी समाजाचे खासदार झाले. त्यानंतर आपण बघितलं पुढे येऊन तर सूर्यकांत पाटील सुद्धा ओबीसीच्या चळवळीमधूनच त्या खासदार झाल्यात. ॲडव्होकेट राजू सातवचं आपण तर उदाहरण 2014 ला बघितलं की त्यांना हिनवलं गेलं की बजाव टाळी हटाव माळी आणि त्यांना जातीच्या नावानं पाडण्याचा प्रयत्न केला, पण या मतदारसंघातल्या ओबीसी बांधवांनी त्यांना पण 2014 ला लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे. आणि आजची जी काही परिस्थिती आहे जी पूर्ण देशामध्ये आणि विशेषतः हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या खासदारांचं आपण जर पाहिलं तर त्या हेमंत पाटलाचं या मतदारसंघामध्ये कुठं मतदार यादीमध्ये पण नाव नाही, परंतु उद्धव ठाकरेंचे उपकार की त्यांना मागच्या वेळेस तिकीट दिलं आणि 15 दिवसामध्ये ते खासदार झाले. पण खासदार झाल्याच्या नंतर त्यांनी कधी तोंड दाखवलं नाही. मला असं वाटते त्यांनी काय काम केलं असेल या मतदारसंघामध्ये तर फक्त आपली स्वतःची
गोदावरी अर्बन बँक, त्याच्यानंतर नव्यानं आता पोफाळीचा साखर कारखाना आणि त्यांची जी काही या ठिकाणच्या शिक्षण संस्था आहेत ते जाळं कसं या मतदारसंघामध्ये वाढवता येईल आणि त्या माध्यमातून कसं या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना लुटता येईल हेच आतापर्यंत केलं. एकीकडे ऍडव्होकेट शिवाजीराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, ते बॅरिस्टर होते. सूर्यकांता पाटील ज्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री होत्या, त्यांनी या मतदारसंघामध्ये 3,000 कोटीचा फंड आणायचं काम केलं. चंद्रकांत गोरेगावकर मंत्री होते, त्यांनी सुद्धा या मतदारसंघात फंड आणण्याचं काम केलं. ऍडव्होकेट राजू सातो हे वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटी होती, त्यांनी तर देश पातळीवर नेतृत्व केलं होतं युवक काँग्रेसचं. आणि आताच्या खासदाराचं जर आम्ही पाहिलं तर त्यांनी, मी तर असं अपेक्षित नव्हतं मला, कारण हेमंत पाटील सुद्धा आम्ही ज्यावेळेस शिऊर कॅम्पला, इरिगेशन कॅम्पला आणि येळेगाव तुकारामच्या इरिगेशन कॅम्पला आम्ही सोबत शिक्षण घेतलं होतं, परंतु ते एखाद्या तमाशामध्ये एकीकडं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये चालू असताना, कोविडची परिस्थिती असताना तमाशाच्या फडामध्ये जात आहे. कोल्हापूरला आम्ही बघितलं की पक्षाचं त्यांचं अधिवेशन आणि त्या ठिकाणी या मतदारसंघातल्या लोकांसाठी मी पुढे भविष्यात काय करणार ही भूमिका मांडण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी कोल्हापूरच्या स्टेजवर नाचतायत. म्हणजे अशा जर लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचा असेल, ज्याचं की या मतदारसंघामध्ये कुठं नाव पण नाही मतदार यादीमध्ये, तर नक्कीच या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही पाडू आणि आमचा ओबीसीचा त्यांच्यावर हे मोठा रोष आहे. निवडणुका जवळ येतात, लोकसभेची तयारी अनेक पक्षाकडून तसंच त्या भावी उमेदवाराकडून केली जाते. आपल्या सुद्धा नावाची चर्चा हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे. लोकसभा लढवणार का काय? या ठिकाणी आमचे नेते, ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यावर सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा दबाव होता. ज्यावेळेस हिंगोलीमध्ये मराठवाड्यातली 26 नोव्हेंबर 2023ला ऐतिहासिक अशी ओबीसीची मोठा एल्गार मेळावा आणि सभा झाली, तेव्हापासून प्रकाश अण्णा शेंडगेंना सगळ्यांनी विनंती केली की 48 लोकसभा मतदारसंघ जे महाराष्ट्रातले आहेत, तर त्या ठिकाणी आपल्या ओबीसीचे आणि ओबीसीच्या विचाराचे आपण लोक उभं केले पाहिजे. कारण 48 मतदारसंघापैकी 39 मतदारसंघ हे ओपनला आहेत आणि 9 लोकसभा मतदारसंघ या महाराष्ट्रातले SC ST ला आरक्षित आहेत. म्हणून अण्णांनी सुद्धा, प्रकाश अण्णा शेंडगेंनी निर्णय घेतलेला आहे की आपण सुद्धा या महाराष्ट्रामधल्या 48 लोकसभेच्या जागा आपण लढवायच्या. आम्ही ओबीसीच्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहे व त्याला आता ओबीसी जनमोर्चा याच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही ओबीसीचा या ठिकाणी असा तगडा उमेदवार आम्ही उभं करणार आहे. कारण आपण जर सगळी आकडेवारी बघितली हिंगोली लोकसभा मतदारसंघाची, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं आपल्याकडे सहसंपर्क संघटक काहीतरी पद आहे, कसं बघता येतं? मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दुमत पण माझ्या मनामध्ये काही नाही, परंतु त्यांच्या नावानं या जिल्ह्यामध्ये जे काही संघटना चाललेली आहे किंवा जे पक्ष चाललेला आहे, मला अशी माझी भावना झालेली आहे आणि माझ्या लक्षात असं आलेलं आहे की एका जातीपुरती मर्यादित ती पक्ष ची कुठंतरी संघटन बांधणी चाललेली आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी ओबीसीला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही असे माझे ठाम या ठिकाणी मत झालेलं आहे. म्हणून उद्धव साहेबांबद्दल काल सभेला आले उद्धव साहेब, तर त्या ठिकाणी सुद्धा मला जाण्याची माझी इच्छा होती, परंतु जे काही ओबीसीच्या सगळ्या समाजाचा दबाव होता की बाबा आपण ओबीसीचं कुठंतरी एक या ठिकाणी राजकीय पर्याय उभा करायचा आहे. तर उद्धव साहेबांनी ओबीसीचा जर उमेदवार दिला तर मी नक्कीच उद्धव साहेबांच्या पण उमेदवाराचं मी या ठिकाणी काम करत. पण उद्धव साहेब जर ओबीसीचा उमेदवार जर देत नसतील ओबीसी समाजातला, आम्हाला सुद्धा मग त्या ठिकाणी विचार करावा लागेल. कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी त्या दिवशी नव्हतात, अनुपस्थित होते, त्या पद्धतीची चर्चा देखील होती. काय डावललं आपल्याला की आपण गेला नाही? माझी अशी, मी मागच्या उद्धव साहेब याच्यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये रामलीला मैदानाला त्यांनी सभा घेतली, त्याच्यानंतर काल पण कळमनूरला आले, परंतु माझी अशी एक भावना झाली की पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत तर ते कुठंतरी ओबीसींना दुजा भावाची एक वागणूक देत आहेत. ओबीसीच्या दृष्टीनं या ठिकाणी म्हणतात की शिवसेना ही काही जातीचा विचार करत नाही. असं जर असलं तर SC ST साठी 9 जागा या महाराष्ट्रामध्ये रिझर्व्ह आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल का मग नगरपालिका असेल, इथं सुद्धा SC ST साठी जागा रिझर्व्ह आहेत.
ओबीसीच्या जागेवर तुम्ही ओबीसीचे लोक मग उभं करू नका. एससीच्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने जर ओबीसीचा उमेदवार दिला नाही तर आपली काय पुढची दिशा असणार आहे? आपण शिवसेनेचे एक पदाधिकारी सुद्धा मी माझं वैयक्तिक मी भूमिका घेतलेली आहे. येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी ओबीसीला प्रतिनिधित्व कसं मिळेल आणि ओबीसीचा उमेदवार दिल्लीच्या तख्तामध्ये त्या संसदेमध्ये कसा जाईल त्या पार्लमेंटमध्ये, हे माझा उद्देश आहे. आणि ते मी एक सामाजिक भूमिकेतून आहे की तो ओबीसीचा असला पाहिजे आणि ओबीसी साठी लढणार आहे पाहिजे. नाही तर ओबीसीच्या नावानं दुकान चालवणारा पण आम्हाला नको आहे. आणि या ठिकाणचं जर आपण मतदानाची जर बघितलं सगळं, तर या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 18 लाख मतदान आहे. 18 लाखापैकी 9,75,000 ओबीसीचं मतदान आहे. आणि इतर मतदान जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटी आणि बाकीचं सगळं अप्पर कास्टचं मतदान आहे. म्हणजे 9,75,000 मतदान असलेला जर समजा समाजाला तुम्ही प्रतिनिधित्व देत नसाल, तर मग त्या ठिकाणी तो समाज जो आहे तर तुमच्या विरोधामध्ये भूमिका उघड घेणार. आणि इतके दिवस ओबीसी हे जागृत नव्हता, परंतु मागचे जे काही आंदोलन झाले ज्याच्या माध्यमातून ओबीसीचा ताट ओढण्याचं काम ज्यांनी केलं, त्याच्यामुळे आज ओबीसी जागा झालेला आहे. आणि ओबीसीला वाटते की माझा माणूस खासदार झाला पाहिजे, ओबीसीचा माणूस आमदार झाला पाहिजे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतला आमचा माणूस निवडून आला पाहिजे. आमच्या मागच्या 75 वर्षापासून आमच्यावर अन्याय व्हायला, मंडल कमिशन लागू केलं जात नाही. आज तुम्ही जर बघितलं 39 जागा खासदारकीच्या त्या ओपन साठी आहे, परंतु ओबीसीला आम्ही तिकीट देणार म्हणणारा एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये आहे, ते म्हणजे की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 जागा ज्या आहेत तर ते ओबीसीला दिल्या पाहिजे लोकसभेच्या. म्हणून आम्ही म्हणतो की अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे. लोकसभा जवळ येतात, विधानसभा लोकसभेचा जो कोणी उमेदवार असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा, तर त्यांनी जर ओबीसी उमेदवार दिला ना, अदर कास्टचा उमेदवार दिला तर आपला पदाचा राजीनामा. मी आपल्या माध्यमातून सगळेच जे काही प्रेक्षक आहेत प्रवाहाचे, आणि प्रवाहाच म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये एक मी तर म्हणतो की जे नॅशनल पण या ठिकाणचे चॅनल आहेत किंवा स्टेटचे चॅनल आहेत, ते पण जनतेची भूमिका किंवा सामाजिक राजकीय भूमिका घेत नाही, पण आपल्या प्रवाह हे चांगली भूमिका घेते आणि सगळा दूरदृष्टिकोनातून भूमिका घेते. मी स्पष्ट आपल्या माध्यमातून सांगतो की जर या ठिकाणी ओबीसीचा जो कोणी मैदानामध्ये उमेदवार राहील त्यांनाच आम्ही मतदान करण्याचं ठरवलेलं आहे, मग ते कुठल्याही पक्षाचा असेल. आणि माझा पक्ष जर ओबीसीचा उमेदवार देत नसेल तर मी माझी स्पष्ट वैयक्तिक भूमिका घेतलेली आहे की मी ओबीसीचा उमेदवार असेल तरच या ठिकाणी मी त्याचा काम करत प्रचार. आपण ओबीसीचं जे काही नेतृत्व केलं, ज्या पद्धतीनं कामकाजाची दिशा आपण पाहतोय, तर त्याच पद्धतीनं आपल्या सोबतच असलेले डॉक्टर बी डी चव्हाण यांनी हे सुद्धा आपल्या सोबत होते. त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ते वंचितमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते सुद्धा लोकसभेची तयारी करतात. कसं बघता याच्याकडे? ते सुद्धा ओबीसी. डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यावर खरंच शिवसेनेमध्ये अन्याय झालेला आहे. कारण त्यांना मी बघतोय 2009 पासून सतत सांगल्या जाते की आपण लोकसभेचे उमेदवार आहे, निवडणूक येईपर्यंत त्यांना सांगल्या जाते. परंतु डॉक्टर बी डी चव्हाण बंजारा समाजाचे ओबीसी घटकामधून येत असल्यामुळं त्यांना पूर्वी 5 वर्ष वापरून घेतात, पण ज्यावेळेस निवडणूक आली लोकसभेची की त्यांना म्हणतात की तुम्ही निवडून येत नाही. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि डॉक्टर बी डी चव्हाणनी जी काही भूमिका घेतलेली आहे तर ती सुद्धा त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातूनच भूमिका घेतलेली आहे. आणि ते त्याच्यामध्ये या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या ओबीसी बांधवांना मी सांगल की डॉक्टर बी डी चव्हाण हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की आपल्यावर कशा पद्धतीनं ओबीसीवर अन्याय होते. हे राजकीय पक्ष सगळे हे एकाच कसं समूहाला, आणि जे कारखानदार आहेत, जे भांडवलदार आहेत, जे या ठिकाणचे संस्था चालक आहेत, या ठिकाणचे बँकेचे आता सम्राट झाले, शिक्षण. परंतु माझी एवढीच नाराजी आहे की उद्धव साहेबांनी ज्या काही निवडी केलेल्या आहेत त्यामध्ये ओबीसीला न्याय हे त्या पदामध्ये पण मिळाला नाही. कारण मी या ठिकाणी ज्या ज्यावेळेस पक्षाची बैठक झाली, ज्या ज्यावेळेस या ठिकाणी मिटिंग झाल्यात त्यावेळेस मी भूमिका मांडलेली आहे की या ठिकाणचा ओबीसी सगळ्यात मोठा घटक आहे. 65% ओबीसी आहे, या ठिकाणचा 13% एससी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या लोकसभा मतदारसंघात, कळमनुरी मतदारसंघामध्ये आदिवासी समाज आहे, त्यांना सुद्धा कुठेतरी पद दिले पाहिजे. आणि नाही तर गावच्या शाखा प्रमुख असतील, सर्कल प्रमुख असतील,
मग उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका विधानसभा संघटक, जिल्हा संघटक, त्यानंतर जिल्हा प्रमुख, सहसंप्रमुख. जर आपण एकाच जर जातीचे करत असाल तर मला वाटतं की कुठंतरी विरोधी पक्ष सुद्धा याचा भांडवल करल आणि नक्कीच ते संघटन जे आहे एका जातीचं टिकत नाही. हे आम्ही मागे पण पाहिलं आणि पुढे त्याचा पण परिणाम भोगावला. आपण ओबीसीचं जे नेतृत्व करतात त्या ओबीसी साठी या ठिकाणी हा मतदारसंघ हा अनुकूल आहे, परंतु तसं जर ते प्रयत्न करत असतील तर ती चांगलीच गोष्ट होईल ओबीसी साठी सर्वच बहुजनाचा. मागचा जो कार्यकाळ आहे त्यांचा किंवा आताचा सध्याचा कार्यकाळ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर असेल किंवा विद्यमान खासदार हेमंत पाटील असेल, कसं बघताय? मला वाटते की आता सगळा जे काही लेखाजोखा आहे खासदाराचा आता या लोकसभेला मिळणार आहे. विधानसभेचा जे काही निकाल आहे त्याला अजून 5-7 महिने बाकी आहेत. ते निवडणूक आता काही विधानसभेची नाही. पण मी नक्कीच सांगेल की हेमंत पाटील जो आहे तर याला जर उभं केलं एकनाथ शिंदेना, त्यांना मागच्या वेळेस 5,38,000 मतदान पडलं होतं आणि जवळपास त्यांना 1,75,000ची लीड मिळाली होती. त्यांना या निवडणुकीमध्ये 75,000 पण मतदान मिळणार नाही, कारण त्यांनी कुठलंच काम हे मतदारासाठी केलेलं नाही. काय केलं असेल तर त्यांनी फक्त स्वतःचा साखर कारखाना पोपाळीचा, स्वतःची गोदावरी अर्बन बँक, त्याच्यानंतर स्वतःची शिक्षण संस्था, याच्या पलीकडे काहीच केलं नाही. आणि ओबीसी बद्दल तर त्यांची काय भूमिका आहे हे सगळ्या या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी बघितलेलं आहे. त्यांनी तर जाहीर राजीनामा दिला. आम्ही तर त्यांना मी विनंती केली होती 2 महिन्यापूर्वी की तुम्ही जे काय राजीनामा दिला ते कशासाठी दिला सांगा. तुम्हाला ओबीसीने मतदान केलं नव्हतं का? आणि ओबीसीनं जर मतदान केलं होतं तर मग काय ओबीसीच्या विरोधात तुम्ही राजीनामा देण्यासाठी केलं होतं का? येत्या निवडणुकीमध्ये सारा ओबीसी आणि बहुजन हेमंत पाटलाला त्याची 100% जागा दाखवून देणार. आणि त्यांनी जे काय आता चालवलेलं आहे की मी म्हणजे लोकांना पैसे वाटल, मी लोकांना आम्हीच दाखवल, तुमचे लोक पैसे घेणार, तुमचं सगळं गाड्या घेणार. पण मी तर असंही ऐकलं की त्यांच्याच पक्षातले लोक वाट बघायलेत की यानं कधी बी फॉर्म भेटते एकनाथ शिंदेकडून लोकसभेला उभं राहतात आणि कधी यांना पाडून टाकू. आणि मी सांगतो की या निवडणुकीमध्ये हेमंत पाटलाचं डिपॉझिट या मतदारसंघातले सगळे ओबीसी आणि बहुजन हे डिपॉझिट जप्त करणार आहेत. कारण त्यांची जातीवादी भूमिका त्यांनी एका ऑडिओ आणि क्लिप मधून त्यांनी दाखवली. त्यांनी सांगितलं की माझ्या कारखान्यामध्ये, माझ्या गोदावरी बँकेमध्ये 2,000 कर्मचारी आहेत. त्याच्यापैकी 1,800 कर्मचारी हे माझे सगळे सोयरे आहेत आणि 200 लोक इतर आहेत. त्यांनी सांगितलं की कारखान्यामध्ये 3,000 कर्मचारी आहेत, त्याच्यापैकी 2800 कर्मचारी फक्त माझ्या जातीचे माझेच सगळे सोयरे आहेत आणि बाकीचे 200 इतर आहेत. म्हणजे तुम्ही फक्त एका जातीपुरते करत असाल तर ओबीसी इथला हा तुमची जागा तुम्हाला 100% दाखवून देणार. आणि मी तर म्हणतो की एकनाथ शिंदेने खरंच त्यांना जर त्याला विश्वास होता आहे फुटल्याच्या नंतर यांना खोके घेताना, तर त्यांनी एकदा त्याला उभं करून दाखवावं आणि निवडून कसा येते ते पण त्यांनी सांगा. पण आम्ही त्याला पाडल्याशिवाय ओबीसी विकासाचे मुद्दे हाती धरत त्यांची त्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, वल्गना सुरू आहे. हा वसमतचं हळद संशोधन केंद्र असो किंवा बंधारेचा विषय असो, हे दोन्ही विषय चर्चेले जातात. पुन्हा विकास केला असो. आपण बघितलं असेल या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 मोठे इरिगेशनचे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे 3 धरणं आहेत. त्याच्यामध्ये इसापूरचा पैनगंगा प्रकल्प आहे, सिद्धेश्वर आहे आणि येलदरी आहे. या तिन्ही डॅमचं पाणी हे कुठं जाते? नांदेडला जाते. आज अशी परिस्थिती आहे या हिंगोली जिल्ह्यामधल्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. आणि नांदेड जिल्ह्यातले ना आंध्रातल्या शेतीला उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यात त्यांच्या म्हणजे काळ्याच्या भुईला पाणी आहे. त्यांच्याकडे 24 तास मोटर चालतात. आणि आमचा इकडला जो काही नरडा आहे आमचं ते कोरडं पडलेला. आणि याच्यासाठी हेमंत पाटलांनी काय केलं त्याने सांगावं. आणि हळदीचा जे काही प्रकल्प आहे, जे काही प्रोजेक्ट आणलेला आहे, मी तर असं ऐकलं की त्यांचं ते पार्टनरशिप मध्ये खाजगी ते तत्वावर उद्या चालवणार आहे. आज शासनाकडून त्याने कोटी रुपये मिळवले उद्धव साहेबांकडून आणि आता तर त्यांनी त्यांचं खाजगी कसं करण करता येईल आणि त्याच्यामधूनही कसे 100 आणि 200 कोटी रुपये कमवता येतील हे त्यांचं त्या ठिकाणी प्रकल्प या ठिकाणासाठीच ते राबवणार आहेत. काय देणार आहे तर ते शेतकऱ्यांना भाव हळदीला देणार नाही ना. तिथले कुठले त्या वसमत तालुक्यातले त्या शहरातले पण त्या ठिकाणी कोणी बेरोजगार पोरांना काम लावणार नाही. हेमंत पाटलांना तर माझं म्हणणं आहे की तुम्ही या मतदारसंघामध्ये कुठलं काम
माझ्या कळमनुरी तालुका आहे, माझी जन्मभूमी कळमनुरी तालुका आहे. याच्यामध्ये येळेगाव तुकाराम त्यांनी गाव दत्तक घेतलेलं आहे. ते गाव त्यांचं त्या ठिकाणी त्यांचे वडील इरिगेशन डिपार्टमेंटला होते, त्यावेळेस ते तिथं शाळेमध्ये होते. त्यांनी जाऊन बघा, हुतात्मा स्मारक मध्ये गाढवण घोडे चाललेले आहेत. त्या ठिकाणी जर गेले तुम्ही त्या गावामध्ये, दत्त गावामध्ये, तर रोड नाही, पिण्याचं पाणी नाही. तिथल्या महिलांना निराधाराचे प्रश्न, ज्या काही महिला आहेत त्यांना त्याचा पगार मिळत नाही. एकही त्यांनी त्या ठिकाणचा असं छाती ठोकपणे सांगावं की या व्यक्तीला मी, या बेरोजगाराला तिथं नोकरी लावली म्हणून काही केलेलं नाही. दत्त गाव आता सेनगाव तालुक्यात कडोळी आहे. नानाजी देशमुख म्हणजे त्यांना तर भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. त्या कडोळीमध्ये गावामध्ये जर जाऊन बघितलं तर त्याची तर अवस्था याच्यापेक्षा बेकार आहे. मग हेमंत पाटलाने केलंच काय? कुठलं एखादं काम आहे त्याने दाखवा. रेल्वेचा ब्रिज जे आहे तर ते तर राजू सातवच्या कार्यकाळामध्ये आलेला आहे. यांनी कोणतंच काम केलं नाही. हे म्हणतील की उद्या आम्ही नॅशनल हायवे पण आला. नॅशनल हायवे तर म्हणतात नितीन गडकरीने आणला. तुम्ही तर त्यावेळेस उद्धव साहेबासोबत होते, मग तुम्ही केलंच काय? यांनी काहीच केलं नाही. यांनी फक्त यांची बँकेचं कसं म्हणजे मोठं बॅलन्स शीट कशी वाढेल, याच्या ठिकाणी आमची शिक्षण संस्था कशा वाढतील, साखर कारखाने कसे घेता येईल, हळदीच्या प्रोजेक्ट कसे गिळता येतील, एवढंच यांचं काम आहे. यांनी जनतेसाठी काहीच केलं नाही आणि जनतेसमोर हे जाऊ सुद्धा शकत नाहीत. आणि मी तर असं ऐकलं की एकनाथ शिंदे स्वतःच म्हणाले आणि भाजप त्यांच्यासोबत जे गेलेत, भाजपवालेच म्हणाले की याला 3% वर सर्वे मध्ये मतदानच पडत नाही. म्हणजे यांचा पक्ष यांना तिकीट द्यायला तयार नाही. याच्यावरूनच यांची परिस्थिती काय हेमंत पाटलांची ते लक्षात येईल. शेवटचा प्रश्न, आपली वाटचाल, आपली दिशा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना की ओबीसी आघाडी? मी या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून सांगेल की उद्धव साहेबांनी जर ओबीसीच्या बाजूने भूमिका हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जर घेतली आणि या जिल्ह्याला जर त्यांनी ओबीसीचा उमेदवार दिला, तर मी येत्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांसोबत राहील आणि उद्धव साहेबांसोबत काम करेल. पण उद्धव साहेबांनी जर ओबीसीचा उमेदवार न देता जर त्यांनी एकाच जातीचे उमेदवार सगळीकडे देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे ओबीसीच्याच उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आणि ओबीसीच्या सोबत या ठिकाणचा जो आरक्षित वर्ग आहे, मग तो आदिवासी समाज असेल, बौद्ध समाज असेल, का मग सगळेच एससी मधला घटक असेल, मुस्लिम अल्पसंख्याक असतील, एवढंच नाही तर या मतदारसंघातले जे काही गरीब मराठा आहेत, ज्यांच्यावर खरंच या प्रस्थापित जे काही बाळासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सांगायचं तर जे निजामी मराठा आहे यांनी शोषण केलेलं आहे, यांचे स्वतःचे कारखाने, यांच्या सूतगिरण्या, यांच्या दूध डेऱ्या आणि यांचेच सगळ्या शिक्षण संस्था निर्माण केल्या, यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आम्ही मराठा समाज, गरीब मराठा समाजाला सुद्धा तरुणांना मी या ठिकाणी आव्हान करणार आहे आणि ओबीसीचाच खासदार या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आम्ही निवडून आणणार. हे होते ऍडव्होकेट रवी शिंदे. यानंतर शिवसेनेने जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जर ओबीसीचा उमेदवार दिला तर नक्की आम्ही त्यांच्यासोबत काम करू आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणू. जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने जर ओबीसीचा उमेदवार नाही दिला तर आम्ही ओबीसीच्या माध्यमातून त्या पद्धतीने त्या उमेदवाराला मदत करू आणि त्यांना ओबीसीच्याच उमेदवाराला निवडून आणत ओबीसीचा खासदार येत्या काळात करू, अशी प्रतिक्रिया देखील ऍडव्होकेट रवी शिंदे यांनी व्यक्त केलेली. माझे सहकारी भगवान उदास, मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.